नमस्कार, मी अमित मुंडिक, पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे पेशवेकालीन बाग म्हणजेच पुण्यामध्ये प्रामुख्याने ओळखली जाणारी तेच म्हणजे सारसबाग। सारसबागच्या परिसरामध्ये मी सध्या आहे आणि हे जे इथे नाव जे दिलेलं आहे सारसबाग म्हणून, सध्याची या सारसबागच्या नावाची तुम्ही स्थिती पाहू शकता की कशा प्रकारची ही सध्या त्याची स्थिती आहे। आणि मुख्य म्हणजे आपण इथे दररोज हजारो शेकडो नागरिक, पुण्यातले नागरिक आणि तसेच पुण्याच्या बाहेरचे जे नागरिक इथे फिरायला येतात पुण्यासाठी, तर त्यांच्या सुद्धा निदर्शनास असं आलेलं आहे। तुम्ही इथं मुख्य पाहू शकता की कशा प्रकारे या नामफलकाच्या बाजूची जागा आहे, इथं थुंकलेल्या गोष्टी आहेत आणि वाढलेली झाडं, इथं तुम्ही कचरा सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहू शकता। एकंदरीत कोविडच्या आधी या नामफलकाचं काम केलं होतं आणि त्याच्यानंतरची ही जी परिस्थिती आहे ती परिस्थिती सध्याची तुम्ही पाहू शकता की हार्ट ऑफ सिटी म्हणून आपण ओळखलं जातो की पुण्याचा मध्यवर्ती भाग आहे हा। आणि या भागाची जर परिस्थिती अशी असेल, कारण इथून येणारे दररोज हजारो नागरिक सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत येत असतात, जात असतात आणि त्यांच्या निदर्शनास मात्र अशा पद्धतीनं जर पुण्याचं सौंदर्य जर खराब होत असेल तर आपल्याला ही खरं चिंतेची बाब आहे। पालिकेने याकडे लक्ष दिलं पाहिजे। आणि मुख्य म्हणजे हे जे नामफलक लावलेला आहे आणि याच्या पाठीमागेच इथे दारूच्या बाटल्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। तुम्ही इथे पाहू शकता की इथं दारूच्या बाटल्या सुद्धा, जे लोक आता जे व्यसनाधीन लोक आहेत ते रात्री सरासपणे इथे दारू पितात आणि त्यांच्याच बाटल्या इथं आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत। आणि काही बाटल्या या नामफलकाच्या पाठीमागे सुद्धा पाहायला मिळालेल्या आहेत। आणि कचराही तुम्ही पाहू शकता की या बाबतीत हे बघा, हे तुम्ही झूम केल्याच्या नंतर तुम्ही याला इथं दिसतंय की या ज्या दारूच्या बाटल्या आहेत त्या तुम्हाला सरसपणे पाहायला मिळतात। एकंदरीत आता महापालिका सौंदर्यावरती स्वच्छ पुणे अभियान राबवते, मात्र सारसबागेकडे कुठेतरी महापालिकेचं दुर्लक्ष झालंय का असा प्रश्न उपस्थित होतो। आणि मुख्य म्हणजे या भागामध्ये जे काही रस्त्यावरची फिरणारे लोक आहेत ते संध्याकाळी सरसपणे इथे येऊन मद्यपान करतात असं नागरिकांनी सांगितलेलं आहे। काही कारणास्तव काही नागरिक आपल्याला त्यांनी तोंडी माहिती दिलेली आहे पण ऑन कॅमेरा ते येऊ शकले नाही, ते कारणास्तव। सो आता नेमका या सारसबागचा प्रश्न महापालिका कधी हातामध्ये घेणार आणि हे जे मुख्य नामफलक आहे जे सारसबाग, जे की पुण्याचे एक केंद्रबिंदू मानलं जातं आणि इथे दररोज हजारो नागरिक इथे येतात, आता एकंदरीत याचा प्रश्न कधी सुटणार हा महत्वाचा प्रश्न आता पुणेकरांच्या समोर आहे। कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडिक, पुणे।